सांगा रे. पहा 3/6 भागाकारामध्ये 2/5 3/6 डिव्हिजन 2/5 याला आपण सॉल्व करायचं आहे. ठीक आहे ना, कळते का? याला सॉल्व करत असताना काय करायचं, याला खाली घ्यायचं, याला खाली घ्या प्रश्नामध्ये तुमच्या आपल्या उत्तरामध्ये 3/6 आणि हा जो डिव्हिजन आहे ना, डिव्हिजनचा होत असतो मल्टिप्लायचा साईन. भागाकाराचा काय होईल? गुणाकार. डिव्हिजनचा काय होईल? मल्टिप्लाय. मग इंटू म्हणायचं आपण त्याला सरळ सरळ आहे ना. 3/6 इंटू 2/5च्या ऐवजी तर पहा भागाकाराच्या चिन्हाच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह आलं म्हणजे 2/5च्या ऐवजी त्याला उलटं करा, 5/2 करा. 5/2 झाला. मग 5/2 झाला म्हणजे मग काय, आता पहा सरळ सरळ आहे, तुम्हाला उत्तर काढायला सोपं जातं. याचं सरळ सरळ याचा गुणाकार करा. 3/5 15, 6 दोन्ही 12, हे आलं याचं आन्सर. आता फायनल आन्सर निघते का बघा बरं. 3च्या टेबलमध्ये दोन्ही आहेत का पहा. 3 दोन्ही 3 चोक 12, 3/5 आहे ना, आहेत ना. मग याला खाली घ्या. 15/12 इज इक्वल टू याला असं करा 3 × 5 अँड 3 × 4 है ना. 3/5 15 आणि 3 चोक 12 आलं ना. म्हणजे आता जे सेम आहे ते काटा. राहिलेलं तुमचा आन्सर आहे, फायनल आन्सर. 5/4 हे काय तुमचं फायनल आन्सर झालेलं आहे. अशा प्रकारे त्याचं उत्तर काढायचं. ओके.